नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच आपण बघितलं की 3 पेपर झालेले आहेत. नवी मुंबई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, इतरही झाले. ठाणे ग्रामीण असेल, परभणी असेल, नाशिक असेल. ओके. पण आपण सध्या आज तरी या कट ऑफ संदर्भात चर्चा करणार आहे की नवी मुंबई, मुंबई लोहमार्ग आणि ठाणे शहर, म्हणजे माझ्याकडे जे काही विद्यार्थी मित्रांची चर्चा झालेली आहे तर त्याच्यावरून आधारित साधारणतः किती मार्क्सला सेफ स्कोर असू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यापूर्वी सुद्धा आपण पुणे सिटी संदर्भामध्ये, पुणे शहर संदर्भामध्ये एक कट ऑफ दिलेला होता आणि बऱ्यापैकी तो कट ऑफ आपला एक्झॅक्ट बसलेला आहे. बरोबर, ठीक आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काही काले असेल ते कमेंट नक्की करू शकता. तो व्हिडिओ जर बघितला असेल तर दिलेले आपण काढलेला कट ऑफ आणि साधारणतः पुणे शहरचा आता येत असणारा कट ऑफ हा बऱ्यापैकी मिळता जुळता आहे. त्यालाच अनुसरून आपण हा नवी मुंबई, मुंबई लोहमार्ग आणि ठाणे शहर या तिन्ही जे काही पोलीस आपले विभाग आहेत सीपीचे, याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे की साधारणतः सेफ स्कोर काय असू शकतो. अनेक विद्यार्थी मित्रांच्या मागणीनुसार आपण हा व्हिडिओ बनवतोय. मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचंय, कारण असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, नवी मुंबई असेल, मुंबई लोहमार्ग असेल, ठाणे शहर असेल, तर याच्यामध्ये जर आपण प्रत्येक पेपरची एक काठिण्य पातळी बघितली तर बऱ्यापैकी आपल्याला दिसून आलं की सगळीकडेच आता ह्या वर्षी तरी असं आपल्याला दिसतंय की सगळीकडे 25चा पॅटर्न चालतोय. आणि 25चा पॅटर्न चालल्यामुळं इथं थोडासा वेळेचा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता 50 प्रश्न असल्यामुळं थोडासा वेळ हा कमी पडतो, प्रेशर जास्त येते, सिली मिस्टेक होण्याचं प्रमाण विद्यार्थी मित्रांचं जास्त आहे. ठीक आहे. तर याचा परिणाम आपल्याला रिझल्ट वरती झालेला बघायला मिळतो. असं तुम्हाला एकही विद्यार्थी भेटणार नाही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सहजासहजी की सगळेचे सगळे माझे बरोबर आले, सिली मिस्टेक काय माझी झाली नाही. क्वचित एखादा रेअर केसेसमध्ये ज्यांनी प्रॅक्टिस त्याच्यावरती चांगली केलेली आहे तो तुम्हाला भेटू शकतो. पण जनरली मुलांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळालेलं असेल की आमच्याकडे सिली मिस्टेक 3 झाल्या, 4 झाल्या, अगदी 7-7, 8-8 सुद्धा. बरोबर मित्रांनो, याच्यामुळे 100% कट ऑफ वरती फरक पडणारच आहे. नवी मुंबईला जर बघितलं तर आपल्याला बुद्धिमत्ता हा जो सब्जेक्ट दिसतो, तर मेंटल अबिलिटीचा जो पार्ट आहे बुद्धिमत्तेचा, हा थोडासा लेंदी, अवघड पण थोडाफार होता आणि त्याच्यामध्ये त्याला सोडवायला लागणारा जो वेळ आहे याच्यामुळे खूप जास्त वेळ तिथे गेला. त्याच्यामुळे इथे कट ऑफ वरती नक्कीच इम्पॅक्ट होणार आहे. सेम टू सेम मुंबई लोहमार्गला इथं बुद्धिमत्ता बरा होता पण गणित थोडासा अवघड होता, म्हणजे कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, अवघड होतं. बघा आता इथं काय आहे माहितीये का, तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांनी आता तुम्ही पेपर देऊन आलाय समजा मुंबई लोहमार्गचा, आणि तुमच्या एका विद्यार्थी मित्र जो मुंबईला आहे, मुंबई शहरला त्याचा फॉर्म आहे, त्यांनी प्रॅक्टिस म्हणून तो सोडवला, त्याला स्कोर जास्त आला असेल, तो म्हणाला असेल की अरे हा पेपर तर सोपा होता रे. ते घरी बसून सोपं वाटतंय, बरोबर की नाही. त्या सिच्युएशन मध्ये, त्या प्रेशर मध्ये तिथं जो इम्पॅक्ट पडतो की नाही आपला पेपरवरती, तो जरा वेगळा असतो, त्याचा परिणाम थोडासा वेगळा होतो. प्रेशराईज होऊन तिथं पेपर सोडवणं तर ते थोडंसं मित्रांनो अवघड असतं. ठीक आहे. आणि नाशिकला तर म्हणजे शासनाकडून काय बोलावं आता, 5-5 पर्याय देण्यात आलेले होते, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांच्या बऱ्याच चुका झाल्या. त्याच्यावरती आपण नंतर कधीतरी बोलू. आता फक्त आपण कट ऑफ संदर्भात बोलूयात. गणित मुंबई लोहमार्गाला थोडासा डिफिकल्ट गेला, इकडे बुद्धिमत्ता डिफिकल्ट गेला. ठाणे शहरला तसं ऍव्हरेज होतं, म्हणजे एकदम असं यांच्यासारखं अवघड वगैरे असा काही प्रकार नव्हता, पण लेंदी होता. ठीक आहे. तर बऱ्यापैकी तशा पद्धतीचा पेपर होता. ठीक आहे. म्हणजे एक बऱ्यापैकी हा पेपर राहिला या तिघांमध्ये असं आपण म्हणू शकतो ठाणे शहरचा. ठीक आहे. आपण काय करूयात, एका एका याचा प्रयत्न करू बघण्याचा. याच्यामध्ये नवी मुंबई पहिल्यांदा घेऊयात. साधारणतः ओपन कॅटेगरी बद्दल बोलतोय बरं का आपण. एक नॉर्मल ओपनचा काय राहील आणि इतर कोणत्या रेंज मध्ये राहतील याबद्दल आपण चर्चा करू. ठीक आहे. नवी मुंबईमध्ये जर तुम्ही स्कोर बघितलात ना, इथे ग्राउंडचे कट ऑफ थोडेसे हाय गेलेले होते, अगदी मुंबई लो मार्ग सारखे. बरोबर. त्याच्यामुळे इथं साधारणतः ओपन कट ऑफ हा 130 प्लस राहीलच. 130 प्लस हा ओपनचा कट ऑफ जाईल. आणि बाकीचे जे इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी मित्र आहेत ते 125 ते 130च्या रेंजमध्ये राहतील. काही 122, म्हणजे तुम्ही खाली पण येऊ शकता 1-2 मार्क्स. ओके. इतर कॅटेगरीचा जर विचार केला तर तेवढे सुद्धा खाली येऊ शकतात. मी सेफ स्कोर बद्दल बोलतोय आज. हा व्हिडिओ आपला फक्त सेफ स्कोर बद्दल असणार आहे. प्रॉपर कट ऑफ बद्दल लगेचच आज सांगता येणार नाही, कारण मी जे पुण्याचा व्हिडिओ बनवला होता की नाही, पुणे शहरचा, तर तो बऱ्याच दिवसानंतर बनवला होता. म्हणजे शहरचा जो स्कोर आहे तो माहिती पडल्यानंतर लगेचच आपण तो बनवलेला होता. म्हणजे बऱ्यापैकी तिथून विद्यार्थी मित्रांकडून माहिती मिळाली होती की मला एवढ्यात, मला एवढ्यात. ओके. आता याच्यामध्ये तिघांची मिळाली, पण इतकीशी डिटेल इन्फॉर्मेशन कास्ट वाईज नाही आपल्याकडे, त्याच्यामुळं आता ते कास्ट वाईज सांगणं थोडंसं
घाई होईल, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला हे एक सेफ स्कोर याच्या हिशोबाने सांगतो, जे अनेक विद्यार्थी मित्र सांगतात ऍव्हरेज स्कोर काय आहे त्या हिशोबाने आणि पेपर बघून, ठीक आहे. तर याच्यामध्ये 125 ते 130, याचा अर्थ असा नाही की 125 ला समजा ईडब्ल्यूएस आहे तर 125 लागेल का, नाही, ईडब्ल्यूएस नक्कीच कमी लागेल, समजतं. मी सेफ स्कोर बोलतोय. एससी वाला पण कमी लागेल, एससी एसटी कमी लागण्याची दाट शक्यता आहे, समजतंय. मी फक्त सेफ स्कोर सांगतोय की साधारणतः 125 ते 130 मध्ये असाल तर तुम्ही त्या सिलेक्शन रेंजमध्ये आहात. 130च्या वरती असेल तर 100% सिलेक्ट आहे, ओके. म्हणजे 130 हा ओपनच्या आसपास नवी मुंबईला जाऊ शकतो. आता इथं थोडासा इतर प्रॉब्लेम क्रिएट झाली याच्यामध्ये, कारण ज्या ठिकाणी इथं मैदानी जसं लेखीचा पेपर घेण्यात आला डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये, ते तिथं थोडंसं बसायला मुलांना कंजेस्टेड होतं. म्हणजे ती छोटी चेअर, आपण जे मॅच बघायला जातो आयपीएलच्या वगैरे, तर त्याच्यामध्ये ती छोटीशी चेअर असल्या कारणानं म्हणजे ते डी.वाय. पाटील स्टेडियमला जो काही लेखीचा पेपर त्यांनी घेतला, ठीक आहे, मध्ये चेअर वगैरे सोडल्या होत्या, सगळ्या गोष्टी मांडण्यात, पण ते कम्फर्टेबल नाही राहिलं बसायला. तर त्याच्यामुळे तो एक असतं, कंजेस्टेड असणं नाही, त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असणं, त्याच्यामध्ये फरक पडतो. अभ्यासाचा म्हणजे तुमचा जो काय पेपर सोडवण्याची स्पीड आहे त्याच्यावरती थोडंसं लिमिटेशन आहे, त्याच्यात परत बुद्धिमत्ता अवघड, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं सिली मिस्टेक झाल्या, थोडासा पेपर सोडवायचा काही मुलांचा राहिला सुद्धा, समजतंय. तर तो एक काही गोष्टी इथं मॅटर करतात. हे झालं नवी मुंबईचं, ठीक आहे. म्हणजे साधारणतः एवढ्या रेंजमध्ये राहील. मुलींचा ओपन कट ऑफ हा 125च्या आसपास लागेल, 125 प्लस 1-2 मार्क्स इकडे तिकडे, 125 ते 126 पर्यंत साधारणतः असा ओपनचा कट ऑफ लागेल. आणि इथं मुलींसाठी जो सेफ स्कोर आहे इतर मध्ये, ते 120 ते 125च्या रेंज मध्ये राहू शकतो, 118 पण म्हणू शकतो तुम्ही, एक 118 ते 125च्या रेंज मध्ये मुलींना हा सेफ स्कोर आहे, बऱ्यापैकी इथं सिलेक्ट होण्यासारखा आहे. याच्यापेक्षा खाली येईल. मी सेफ स्कोर म्हणतोय बरं का, पुन्हा एकदा सांगतोय, मी कट ऑफ सांगत नाही कुठल्याच कॅटेगरीचं, ओके. एक साधारणतः ओपनचा काय, आता एखाद्या विद्यार्थी मित्राचं असतं की सर माझे एखादी मुलगी आहे समजा 127 सर स्कोर आलाय, तिला काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही, तुझं 100% सिलेक्शन होणार नाही, ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्र असेल तर 130 आहे, 100% होत आहे, समजतंय का. म्हणजे तो एक थोडासा सेफ झोन मध्ये गेल्यासारखा स्कोर आहे. आणि इथं थोडासा आपल्याला विचार करावा लागेल, रिझल्टची वाट बघावी लागेल, असा स्कोर आहे कॅटेगरीचा, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण पुढच्या याच्यामध्ये जाऊयात, मुंबई सॉरी ठाणे शहरला. आता ठाणे शहरचं बघा, ठाणे शहरला साधारणतः पेपर हा बऱ्यापैकी होता. इथं सुद्धा 130 प्लस ओपनचा कट ऑफ 100% जाईल, 130 ला 100% क्रॉस करेल, ओके. ठाणे शहर म्हणजे ओपनचा कट ऑफ. आता याच्यावरती इतर मी पॅरलल रिझर्वेशन वगैरे बोलत नाही, पण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना इथं एक 85च्या आसपास, 80 ते 85 लेखीचा स्कोर हा घेतला इथं विद्यार्थ्यांनी, समजतंय. आणि ग्राउंड 40 वगैरे ऍव्हरेज आहे, 40-42 वगैरे. तर तिथं तुम्ही बघितलं तर एक ऍव्हरेज स्कोर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना इथं 125 ते 130च्या रेंजमध्ये इथं सुद्धा आपल्याला आलेला बघायला मिळतो, ठीक आहे. या रेंजमध्ये इथं विद्यार्थी मित्र आहेत. मुलींसाठी तो सेम राहील, साधारणतः मी मगाशी जसं रवी मुंबईचं म्हटलं, एक 122 ते 125च्या रेंजमध्ये ओपनच्या विद्यार्थी मित्रांनी असतील, आणि इथं 117 ते 120च्या आसपास किंवा 122 वगैरे म्हणू शकतो तुम्ही, हा सेफ स्कोर तुम्ही मानू शकता इतर मुलींसाठी. हे पण पुन्हा एकदा अंदाजे चाललेलं आहे, समजतंय का. म्हणजे साधारणतः सेफ स्कोर काय राहील, ओके. त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग हा अतिशय चर्चेत राहिलेला विषय, समजताय. इथं बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा 90 प्रॅक्टिसला स्कोर आणणारा मित्र इकडे 75 वरती पण आलेले आहेत, ठीक आहे. 80-85 प्रॅक्टिस मध्ये घेणारे जे काही विद्यार्थी मित्र आहेत हे 65-70 वरती सुद्धा आलेले आपल्याला बघायला मिळाले, समजताय. म्हणजे इथं थोडासा पेपर लेंदी झाला, गणिताचे प्रश्न डिफिकल्ट असल्यामुळं तो थोडासा तिथं वेळ गेला, बरेच विद्यार्थी मित्र याच्यामध्ये अडकून राहिले गणितामध्ये. हा, इथे तुम्हाला जीके आणि जीएस चे जे काही प्रश्न आहेत 25, त्यातले एक 23-24 क्वेश्चन ओके होते, म्हणजे एखादा प्रश्न असेल तसा फक्त. बाकी मराठी वगैरे पण ठीक होता. गणित बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमत्ता बऱ्यापैकी होतं, पण गणित हा जो विषय इथं तो थोडासा डिफिकल्ट गेलेला बघायला मिळतो, आणि लेंदी होता थोडासा, म्हणजे प्रश्न सगळे. त्याच्यामुळे इथं कट ऑफ नक्कीच खाली येईल. इथं तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल आणि जर तुमच्याकडे 125 प्लस स्कोर असेल, म्हणजे ओपनचा साधारणतः बोलतोय मी, 125 ते 128च्या स्कोर मध्ये जर आपण असाल तर बऱ्यापैकी सेफ मानायला हरकत नाही इथं, ठीक आहे. 125 ते 128च्या रेंज मध्ये. आणि जे कॅटेगरीवाले मित्र आहेत इतर सगळे, मग त्याच्यामध्ये ते सगळे 120 ते 125च्या रेंजमध्ये सेफ राहतील. साधारणतः ओपन कट ऑफ इथं 128 प्लस जाण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे. 128च्या आसपास राहू शकतो, एखाद दुसरा मार्क्स इकडे तिकडे, ठीक आहे. आणि म्हणजे ओपनचं सांगतो मी तुम्हाला,
कारण इथं ग्राउंडला मित्रांनो मार्क्स खूप जास्त होते. ओपनचा कट ऑफच 45 लागलेला होता. तर त्याच्यामुळे जरी पेपरला स्कोर जरी कमी असला तरी पण ऍव्हरेज जो काही आता काही 50 पैकी 50 इकडे खूप जणांनी घेतलेत. ओके, मुंबई लो मार्गला. तर त्याच्यामुळे तो 4-5 मार्क्सचा फरक इकडे नक्की तुम्हाला बघायला मिळेल, वाढलेला बघायला मिळेल. समजतंय? पण पेपर अवघड असल्यामुळे तो थोडासा आपण खाली पकडतोय. साधारणतः 125 ते 128च्या रेंजमध्ये ओपनचा कट ऑफ राहू शकतो आणि इतर सगळे 120 ते 125च्या रेंजमध्ये. म्हणजे काही कॅटेगरी याच्यामध्ये अशाही राहतील. ओके, ईडब्ल्यूएस सारखी कॅटेगरी असेल 110 112च्या आसपास पण होऊ शकतं बरं का. इथं काही होऊ शकतं, म्हणजे इथे काही सांगता येत नाही ईडब्ल्यूएस च्या बाबतीमध्ये. आणि समांतर आरक्षणाचा पॅटर्नच लक्षात नाही आला. अगदी तुम्ही होमगार्ड बघा, होमगार्डची संख्या जिथं 55-60 घेतली होती, पोलीस पल्ले पण सेम 22 जागा आहेत. 22 जागांना फक्त 60च उमेदवार घेतलेत लेखीला. समजलं? हे म्हणजे त्यांना थोडक्यात कट ऑफ मध्ये कसं त्यांना एकाच 10 मिळालेच नाहीत, 60च उमेदवार मिळाले. जसं आता पोलीस पाल्याचं जर बघितलं तर 22 टोटल जागा होत्या पोलीस पाल्यांच्या. पोलीस पाल्याबद्दल बोलतोय मी. ओके, आणि कॅटेगरी मधले सगळे जे पकडून आहेत मुलं, यांना पोलीस पाल्य म्हणजे थोडक्यात पोलीस चाइल्ड, फक्त 60 का 62 विद्यार्थी फक्त लेखीला बसलेले होते. ठीक आहे, म्हणजे हा एक इम्पॅक्ट बघायला मिळतो. त्याच्यात पण एससीबीसी जर बघितलं तुम्ही तर एससीबीसीचे 2 जागा होत्या पोलीस पाल्याच्या आणि उमेदवार फक्त 7च होते. म्हणजे एकाच 10च्या हिशोबाने म्हणजे 20 तरी मिनिमम घ्यायला पाहिजे होते, पण ते विद्यार्थी सापडले नाहीत. त्याच्यामुळे इथं इतरांचे जे समांतर आरक्षण आहेत की नाही याच्यावरती 100% फरक पडेल. सामाजिक आरक्षणावरती एवढा फरक नाही पडणार, म्हणजे तुमची जी नॉर्मल कॅटेगरी आहे तर ती बऱ्यापैकी तशी राहील. पण जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, पोलीस पाल्य आहे, होमगार्ड आहे, याच्यावरती मात्र 100% फरक म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ओपनच्या कट ऑफ पेक्षा बराच कमी कट ऑफ हा पोलीस पाल्य, प्रोजेक्ट अफेक्टेड, होमगार्ड यांचा लागलेला आपल्याला बघायला नक्की मिळेल. हा गॅप नक्की असेल, हे 100%. ठीक आहे, मुंबई लोह मार्गाचं. ठीक आहे, बाकी मुलींसाठी हा सेफ स्कोर असू शकतो. ओपनचा साधारणतः इथं मुलींना 120 ते 122च्या रेंजमध्ये मुलींचा कट ऑफ येऊ शकतो ओपनचा. आणि बाकी 115च्या प्लस ज्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत इतर कॅटेगरीवाल्या सगळ्या 115 ते 120च्या आसपास, त्यांनी सेफ स्कोर म्हणायला हरकत नाही. समजतं? इथं साधारणतः 2023चा मुंबई पोलीसचा जर पेपर बघितला आणि ते जे कट ऑफ बघितले तर तसं लागण्याची दाट शक्यता आहे मुंबई लोह मार्गामध्ये. ठीक आहे, बाकी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. साधारणतः तुम्हालाही किती स्कोर आला असेल इथे असेल तर तुम्ही सुद्धा बोलत चला की तुमचा स्कोर काय आहे, तर तुम्हाला जे कट ऑफ वाटत असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, बाकी अजून काही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल ती सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपल्या मुंबई लोहमार्ग असेल, ठाणे शहर असेल, अगदी नवी मुंबई असेल, इथं असणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना सेफ स्कोर नक्की काय आहे हे त्याच्यातून नक्की कळेल. बाकी ऑफलाईनच्या तयारीसाठी म्हणजे पोलीस भरतीच्या येणाऱ्या पुढच्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी तुम्ही आपल्याकडे अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ शकता. आपलं स्वराज्य पोलीस अकॅडमी म्हणून आहे, स्वराज्य अकॅडमी आपली आहे, तर ती कांदिवली मुंबई या ठिकाणी आहे. दुसरं आपलं पालघरमध्ये विरार या ठिकाणी सुद्धा एक ब्रँच आहे. इथं तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. संपर्कासाठी तुम्ही 9075817107 या नंबरवरती नक्की संपर्क करा. किंवा तुमचं जर काही मार्क्स वगैरे याच्याबद्दल पण काही चर्चा करायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. ठीक आहे, बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करायचा आहे. धन्यवाद.